झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान मुंबई महापालिकेकडे अनधिकृत इमारतींचा लेखाजोखा नसल्याचा दावा महापौर सुनील प्रभू यांनी केलाय। मात्र प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं शहरातल्या अनधिकृत इमारतींची यादीच प्रसिद्ध केली असून त्याची प्रत महापालिकेसह सर्व नगरसेवकांना देण्यात आली आहे। महापालिका मात्र आपल्याकडे माहितीच नसल्याचं सांगते। प्रजा फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार शहरात 16,500च्या आसपास अनधिकृत इमारती आहेत। यात संपूर्ण अनधिकृत इमारती, फेरफार तसंच गॅरेज, वर्कशॉप यासारख्या व्यावसायिक वापरांच्या स्ट्रक्चरचा समावेश आहे। मुंबई शहरामध्ये अशा पद्धतीच्या अनधिकृत इमारती यांची जी यादी आहे ती अद्यापपर्यंत अस्तित्वात नाही आहे। आणि मला असं वाटतं की ज्या काय एन्क्रोचमेंटच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या सगळ्या ज्या असतील झोपडपट्ट्यामध्ये असतील तर त्याबाबत तिकडे असणारा सहाय्यक महापालिका आयुक्त, डीएमसी, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांनी सखोल चौकशी करून ही जी अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केली असतील, कोणतीही कागदपत्र नसतील आणि पडताळणीच्या आधारे जर या सगळ्या गोष्टी सत्य असतील तर तात्काळ तिकडचा असणारा अधिकारी आणि तिकडे असणारा अनधिकृत बांधकाम या दोन्ही गोष्टीवरती आयुक्तांनी कारवाई करायला पाहिजे। लोक जे कंप्लेंट्स करतात अनधिकृत बांधकामाबद्दल तो डेटा आहे। आम्ही हा RTI मधून बघितलेला डेटा आहे। त्यामुळे प्रशासनाकडे एक्झॅक्टली हर एका कंप्लेंटबद्दलची पूर्ण माहिती आहे की हा डेटा आम्ही रेग्युलरली आपल्या नगरसेवकांना वेगवेगळ्या पत्रकांमधून किंवा आमच्या रिसर्च डॉक्युमेंट्समधून पाठवत असतो। त्यांना तो पाठवला गेलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।